तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझविणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. अपत्या परी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजच्या द्वारे आपण समर्थ रामदास स्वामींच्या अनेक वाङ्मयीन आयामांचा विचार करतो आहोत. संत समागम फेसबुक लाईव्ह पेजचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांच्या सूचनेप्रमाणे समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि त्यातल्या अनेक पैलूंचा स्पर्श अभ्यासकांना, साधकांना तो झाला पाहिजे. म्हणून आपण हे व्यासपीठ मागील अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून चालवतो आहोत. सध्या आपण समर्थ रामदास स्वामीकृत लघुकाव्यांचा विचार करतो आहोत आणि लघुकाव्यामध्ये जुना दासबोध अर्थात सगळ्यात पहिला दासबोध जो उद्धव स्वामींना टाकळीला समर्थ रामदास स्वामींनी सांगितला, त्या दासबोधाचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. या 21 समासी दासबोधातील चौथ्या समासाचं चिंतन आपण सध्या करतो आहोत. या चौथ्या समासातील 38वी ओवी आपण काल घेतली होती. निशेष कामना रहित
ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे. हा जो संत आहे की ज्याला कसली कामना नाहीये, कसली अपेक्षा नाहीये, कशा कुठल्याही विषयामध्ये तो लिप्त नाहीये, अत्यंत विरळा असलेलं असं हे व्यक्तिमत्व. समर्थ सांगतात त्याचं मत काय आहे किंवा त्याला कशाची ओढ आहे, कशाची तहान आहे. मानवाच्या अक्षय सुखाचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये कायम चालू असतो. कसा हा माणूस राहील, कसा जगेल, कसा खाईल, कसा पिईल, याची पारमार्थिक वाटचाल कशी होईल, त्याला स्वस्वरूपाचं दर्शन कधी प्राप्त होईल, त्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे, साध्य काय आहे, त्याची साधना काय आहे, हे त्याला कसं समजेल. हाच विचार सद्गुरूंच्या अंतःकरणात कायम असतो. या समासातील पुढच्या ओव्यांचा विचार आपण आज करूया. समास चौथा, सद्गुरु लक्षण, ओवी क्रमांक 39. श्रीराम समर्थ. श्रीराम. अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा, चुकोनी जाती. श्रीराम. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्ये देहास महत्व आले, तेणे बेचांड बळकावले, देह बुद्धीचे. श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतात, अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा, चुकोनी जाती. तत्वज्ञान किती अगाध मांडू द्या, परंतु शरीर सुखाची लालसा जर कमी होत नसेल, परी पांगडा फिटेना शरीराचा, मला हे पाहिजे, खायला ते पाहिजे, घालायला ते पाहिजे, कपडे हे पाहिजेत, माझं हे सुख घ्यायचं राहिलं, ते उपभोग घ्यायचे राहिले, हे जर संपत नसेल तर समर्थ म्हणतात, तेणे मार्ग ईश्वराचा, चुकोनी जाती. आणि अशी माणसं काय करतात, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 त्यामध्ये सापडतात. अक्षय ठेवा सकळांचा. खरं तर परमात्म स्वरूप माझं हा प्रत्येकाचा ठेवा आहे. समर्थ मानाच्या श्लोकामध्ये म्हणतात, मोक्ष भागी हो विभागी, तुझा अधिकार आहे तो. मोक्ष मिळणे हा माझा अधिकार आहे. कैवल्य प्राप्ती मिळणं, कैवल्य प्राप्ती होणं हा माझा अधिकार आहे. अक्षय ठेवा सकळांचा, तो जो ठेवा आहे परमात्म स्वरूपाचा, अत्यंत निराकार, निर्विकल्प, निरंजन, ते स्वरूप प्रत्येकाचं आहे. पण देह बुद्धीत अडकलेला माणूस, परी पांगडा फिटेना शरीराचा, त्याला शरीराचे चोचलेच त्याचे संपत नाहीयेत. तेणे मार्ग ईश्वराचा, चुकोनी जाती. ईश्वराचा मार्ग चुकतात आणि जन्म मृत्यूच्या कचाट्यात पडतात. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, सामर्थ्ये देहास महत्व आले, तेणे बेचांड बळकावले, देह बुद्धीचे. श्रीराम. सिद्धी आणि सामर्थ्य यामुळे काय होतं, एक साधक साधना करतो आहे, टप्प्याटप्प्याने त्याची साधना चालू आहे, भगवंत त्याची परीक्षा घेतो, सिद्धीचे 1, 2, 3 तुकडे त्याच्याकडे टाकून देतो. मग त्याच्याबद्दल लोकांमध्ये आस्था निर्माण होते, लोक त्याला किंमत देतात, लोक त्याचा आदर करतात,
लोक त्याचं हवं नको ते पाहतात, त्याला वस्त्र देतात, धन देतात, तो घरी यावा, त्याची पूजा करावी, त्याला काहीतरी समर्पण करावं, द्रव्य द्यावं, असं लोकांना वाटत असतं. सिद्धी आणि सामर्थ्य झाले, त्या सिद्धीमध्ये हा माणूस अडकून पडतो. दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा. लोकेषणा ही काही संपत नाही, त्यात तो साधक अडकतो आणि त्याला असं वाटायला लागतं की हे सगळं महत्व मला प्राप्त झालेलं आहे. सामर्थ्ये देहास महत्व आले. त्याला वाटतं की हे जे महत्व आहे हे माझं आहे, हे मी कमावलंय. माझं ज्ञान, माझी साधना, माझं तप, लोक मला आता मानतायत. मनुष्य त्या देहात अडकून पडतो. तेणे बेचाट बळकावले देह बुद्धीचे. आणि मग ते भूत त्याच्या मानगुटी बसतं, अहंकाराचं भूत. त्याला कधी द्रव्याचा अहंकार आहे, कधी एवढा मोठा शिष्य समुदाय जमला म्हणून त्याचा अहंकार आहे. माझ्या पुढे मागे लोक एवढे झुलतायत, माझी वाहवा करतायत, माझं कौतुक करतायत. त्याच्या डोक्यात हवा शिरते. समर्थ या ठिकाणी म्हणतात, तेने बेचाण बळकावले देह बुद्धीचे. ते भूत त्याच्या मानगुटीवर बसतं. सांडुनी अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख. कामने सारिके दुःख, आणिक काहीच नाही श्रीराम. सांडून अक्षय सुख, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीचं अक्षय सुख मी टाकून देतो आणि माझ्या देहाच्या सामर्थ्यात मी अडकून पडतो. लोक जे माझी पूजा करतात, लोक जे माझं भजन करतात, लोक जे माझा आदर करतात, लोक जे माझं कौतुक करतात, त्याच्यानी माझा अहंकार बळावतो. माझ्या लक्षातच येत नाहीये की भगवंतांनी टाकलेली ही माया आहे. लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी कौतुक करावं, ही सगळी भगवंतांनी टाकलेली माया आहे. ज्यावेळी असं वाटतं की मी यात अडकून पडलो, किंवा हे सगळं माझं कर्तृत्व आहे, माझं क्रेडिट आहे, तेव्हा आपण भगवंतापासून दूर जातो. सांडून अक्षय सुख, त्या भगवंतापासून जे मिळणारं अक्षय सुख आहे, शाश्वत समाधान आहे, ते आम्ही टाकून देतो आणि देहाच्या सामर्थ्याला आम्ही जवळ करतो. समर्थ अशा लोकांना मूर्ख असं म्हणतात. कामने सारिके दुःख, आणिक काहीच नाही. ईश्वर प्राप्तीची इच्छा सोडायची, समोर सन्मुख उभा असलेला ईश्वर त्याला दुर्लक्ष करायचं आणि जे अशाश्वत आहे त्यात अडकून पडायचं. जे अक्षय सुख आहे, परमात्म स्वरूपाचं सुख मला मिळणार आहे, ते मी बाजूला ढकलायचं. मी माझ्या देहावर, देहाच्या सामर्थ्यावर अनेक इच्छा करायच्या. कामने सारिखे दुःख, आणिक काहीच नाही. मनामध्ये एखादी कामना असणं, मनामध्ये एखादी वासना असणं, मनामध्ये एखादी इच्छा फलद्रूप होणं, याच्यासारखं दुःख कुठलंही नाही असं समर्थ सांगतायत. अपेक्षा विरहित असणं, असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. साधकाच्या अंगामध्ये जर या भावना येत नसतील तर त्याची साधना काही राईट ट्रॅकवर चालू आहे असं म्हणता येणार नाही. ईश्वरे वीण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना. पावती होती पतना, वरपडे प्राणी श्रीराम. ईश्वराला बाजूला करायचं. ईश्वरे वीण जे कामना,
भगवंताची प्राप्ती ती करून घ्यायची आहे का ज्या अशाश्वत आहेत, जे भासमय आहे, जे माईक आहे, त्यात अडकून पडायचं? बरं, त्यात अडकून जर पडलं तर अनेक प्रकारच्या यातना आहेत. जी गोष्ट मला आज मिळालेली नाहीये ती कधी मिळेल म्हणून माझा सारखा ध्यास आहे. माझं लक्ष नाहीये अभ्यासाकडे, माझं साधनेकडे लक्ष नाहीये, खाण्यापिण्याकडे लक्ष नाहीये, बोलण्याकडे लक्ष नाहीये. एकच मनात ध्यास आहे, अप्राप्त असलेली वस्तू मला कशी प्राप्त होईल. तेणेची गुणे नाना यातना. ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मनाचे क्लेश आहेत, मनामध्ये विषाद आहे, लक्ष लागत नाही, मन थाऱ्यावर नाही, साधनेत लक्ष नाही. बरं, ती वस्तू एकदा मिळाली, ती वस्तू मिळाल्यानंतर ती माझ्याकडेच राहिली पाहिजे यासाठी सगळे धडपड आहे, यासाठी सगळा आटापिटा आहे. आणि दुर्दैवाने ज्या दिवशी ती गोष्ट माझ्या हातातून सुटेल त्या दिवशी मी छाती बडवून रडायला चालू करतो. म्हणजे जी वस्तू किंवा जी व्यक्ती मला मिळत नव्हती ती प्राप्त करण्यासाठी मी साधनेवर पाणी सोडलं, ईश्वरापासून विन्मुख झालो. ती वस्तू जेव्हा मिळाली तेव्हा तिचा सांभाळ करण्यातच माझं आयुष्य संपून गेलं. पुन्हा ईश्वरापासून विन्मुक्ता आली. आणि एवढं करून सगळं काय झालं? ती वस्तू किंवा ती व्यक्ती शेवटपर्यंत माझ्या सोबत राहत नाही. किंवा अजून एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू आपल्याला भावते आणि ही हातातली बाजूला पडते आणि तिचा नवीन वस्तूचा ध्यास चालू होतो. मानवी जीवनात आहे की नाही असं सगळं? आपण संध्याकाळी 10 मिनिटं एकांतात बसलं पाहिजे आणि आपल्या अंतःकरणाला विचारलं पाहिजे, माझ्या आयुष्यात अशा किती घटना घडलेल्या आहेत जे मिळवण्यासाठी मी अट्टहास केला. किती लोकांना मी त्यांची मनं भंगिली, किती लोकांना नाराज केलं, किती लोकांच्या अपेक्षा मी ठेचकाळून लावल्या. आणि काही दिवसानंतर, काही वर्षानंतर मला त्या वस्तूची किंमत वाटत नाही. कारण का? मनुष्याचं मन हे अत्यंत चंचल आहे. एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, नवीन पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे. आणि त्यातून काय मिळतं? केवळ यातना. कामने सारिखे दुसरे दुःख नाही, केवळ यातना. बरं, यातना मिळते, शरीराला मनाला क्लेश होतात, इथपर्यंत ठीक आहे. पुढे समर्थ म्हणतात, पावती होती पतना वरपडे प्राणी. त्याची जी साधना चालू आहे त्या साधनेला खीळ बसते आणि हा घरंगळून खाली येतो. म्हणजे ती लेवल सुद्धा त्याला मेंटेन करता येत नाही. कोरोना झाल्यानंतर जेव्हा सिटी स्कॅनचा स्कोअर वाढतो, 10-12च्या पुढे जातो, तेव्हा डॉक्टर लोक म्हणतात की ऑक्सिजन लावला पाहिजे. म्हणून ते काय करतात? ऑक्सिजनचा मास्क त्या पेशंटच्या नाकाला लावतात. पण मी तुम्हाला सांगतो, माणसाला तो मास्क लावल्यानंतर गुदमरल्यासारखं होतं. माणूस काय करतो? तो पेशंट काय करतो? तो मास्क काढतो. आणि तो ज्या क्षणी मास्क काढतो त्या क्षणी तो अजून जास्त गुदमरतो, त्याला धाप लागते.
ही वस्तुस्थिती आहे. मी हे सगळं अनुभवलंय ना, म्हणून तुम्हाला सांगतो. जी वस्तू मुबलक प्रमाणात आम्हाला हवेमध्ये मिळते आहे, आम्हाला त्याची किंमत नाही आहे. जी सहजासहजी मिळतीये त्याची किंमत नाही आहे. आणि जी मिळत नाहीये तिच्या मागे आम्ही ध्यासाने लागलोय. आमचा सगळा ध्यास तिकडेच आहे. आणि जेव्हा ती मिळतीये, ऑक्सिजन शिवाय आपलं शरीर जगणार नाही. डॉक्टर म्हणतात मास्क लावा. मग हा पेशंट काय करतो, हा रुग्ण काय करतो, काय लावलंय माझ्या तोंडाला म्हणून तो काढतो. कारण त्यातून जो ऑक्सिजन मिळणार आहे तो इनसफिशियंट आहे. त्याला अनइझीनेस वाढतो. काय लावलंय माझ्या तोंडाला म्हणून तो मास्क काढतो. आणि ज्या क्षणी तो मास्क काढतो त्या ठिकाणी पुन्हा त्याला धाप लागायला चालू होते. त्याचा जीव गुदमरतो. कारण हवेतल्या वायूमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण त्या मानाने कमी आहे जेवढं की तुम्हाला ऑक्सिजनचा मास्क लावल्यानंतर ऑक्सिजन मिळतो. आणि एवढ्यावरही जर भागत नसेल तर डॉक्टर म्हणतात व्हेंटिलेटरवर चढवा. व्हेंटिलेटर म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा, त्याच्याऐवजी डायरेक्ट लंगमध्ये ऑक्सिजन सोडणे. अत्यंत भयानक, शरीराला वेदना देणारी ही सगळी प्रोसिजर आहे. एखादा माणूस म्हणतो मला व्हेंटिलेटर नको, मी मेलो तरी चालेल, पण मला ते यातना नकोत. समर्थ या ठिकाणी म्हणतात ईश्वरे वीण जे कामना. वस्तू व्यक्तीच्या मागे किती लागणार? भगवंताला बाजूला सोडलंय. आणि जे अशाश्वत आहे, माईक आहे, भ्रम निर्माण करणार आहे, त्याच्या मागे आम्ही लागलो आहोत. तेनेची गुणे नाना यातना. अनेक प्रकारच्या यातना त्यातून मिळणार आहेत. अनेक प्रकारच्या यातना आहेत. शारीरिक आहेत, मानसिक आहेत. पावती होती पतना वरपडे प्राणी. आणि असा प्राणी, असा मनुष्य आपली साधना सोडतो, बेइज्जत होतो आणि साधनेच्या मार्गावरून घरंगळून खाली दानकन आदळतो. वरपडे प्राणी, पतन होतं त्याचं. होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघून जात. सेखी अंतरला भगवंत, कामना गुणे श्रीराम. आणि शेवटी काय होतं? सेखी म्हणजे शेवटी. सेखी अंतरला भगवंत, कामना गुणे. ज्याला मिळवण्यासाठी मी गर्भाशयामध्ये असताना विनवणी केलेली आहे, मी वचन दिलेलं आहे त्याला, देवा मला इथून सोडव रे, मी पुन्हा इथे येणार नाही. हा जो तू मला जन्म दिलास ना, तो मी नीट सांभाळीन. मी तुझं चिंतन करीन, मी तुझं भजन करीन, मी तुझी भक्ती करीन. पुन्हा मला इथं घालू नकोस. गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम. मी कोण आहे? किती फरक पडला. गर्भामध्ये असताना ज्यांनी भगवंताला वचन दिलं, विनवणी केली, कळवळून प्रार्थना केली, तळमळून प्रार्थना केली, मला या यातनातून मधून सोडव. 9 महिने 9 दिवस मला हात हलवता येत नाही, पाय हलवता येत नाही. जे मिळेल ते माझ्या पोटात जात आहे. मला डोळे उघडता येत नाहीयेत. मला शरीराची काही हालचाल करता येत नाहीये. मी कारागृही पडिलो आहे. समर्थांची स्वगुण परीक्षा अवकड वाचा. ऐसा जीव कारागृही पडिला. जेलमध्ये पडला. जेलमध्ये तरी फिरता तरी येतं, बसता येतं, उठता येतं, झोपता येतं. पण 3-3.5 किलोचा हा देह
बांधलेल्या अवस्थेमध्ये असा करून बसलेला असतो. काय यातना होत असतील. आणि बाहेर पडल्यानंतर असा काही भ्रमिष्ट होतो, भगवंताला सोडतो, त्याचा विचार करत नाही, त्याची आठवण सुद्धा करत नाही, त्याचं स्मरण करत नाही. आणि ध्यास काय? वस्तू आणि व्यक्तींचा ध्यास. ईश्वरे वीण जे कामना, तेणेची गुणे नाना यातना, पावती होती पतना वरपडे प्राणी, होता शरीरासी अंत, सामर्थ्यही निघून जात. ज्या देहाचं सामर्थ्याची मी मोठी शेखी मिरवली, काय माझं बळ आहे, काय माझं पद आहे, काय माझ्याकडे अधिकार आहेत, काय माझं सौंदर्य आहे, माझी श्रीमंती किती आहे, मी किती मोठा धनिक आहे, हे सगळं सामर्थ्य जेव्हा देह पडतो तेव्हा काहीही सोबत येत नाही. 2-2 लाख रुपये घेऊन लोक उभे आहेत ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून. 2-2 लाख रुपये घेऊन ऑक्सिजन बेड मिळत नाहीये. काय अवस्था आहे. किड्या मुंग्यासारखा माणूस मरतोय. एक लक्षात घ्या, ही जी आकडेवारी येतीये, कोरोनानी एवढे गेले, कोरोनानी तेवढे गेले, ही आकडेवारी कुठली आहे? शहरातली आहे. आज शहरापेक्षा दुप्पट तिप्पट वातावरण खेड्यातलं बेकार झालेलं आहे. खेड्यातल्या माणसाला माहिती आहे आपली कॅपॅसिटी नाहीये. बरं, एक दिवस काही तासापुरतं 2 दिवसापुरतं ठेवून घरी नाही आणतायत. किमान 6 दिवस, किमान 15,000 रुपयाचा खर्च. बाकी हेलपाटे मारणं तर फार वेगळे, दूर राहिले. इंजेक्शन, गोळ्या, औषधं, त्याचा खर्च वेगळा. आणि एवढं सगळं करून शेवटी माणसाचं तोंड पाहता येत नाही. ही सगळ्यात मोठी चपराक आहे. मग खेड्यातले लोक काय करतायत? ते शहरात आणतच नाहीयेत पेशंटला. खोकला आहे का? सुंठ खा, अद्रक दे, नाही घरची औषध दे, काढा करून दे. फार फार तर गावामधला जो डॉक्टर आहे त्याला दाखव आणि त्याच्याकडनं गोळ्या औषधं घे. आणि घरामध्ये दडपून ठेवतात. माणूस जातो शेतामध्ये, गावाच्या बाहेर नेऊन त्याची अंत्यविधी करतात. त्याचा रेकॉर्ड कुठे आहे? कोण घेतंय त्याची नोंद? म्हणून लक्षात घ्या, आज जे आपल्याला आकडे दिसतायत, आपल्या जिल्ह्यामध्ये 30 गेले, 35 गेले, 32 गेले, 27 गेले, 20 गेले, याच्या चौपट लोक मरतायत. अत्यंत वेदना होत आहेत. काय परिस्थिती आली. काय करता? फ्लॅट आहेत, फार्म हाऊस आहे, एफडी आहे, सगळं आहे. आम्ही कधी दासबोध वाचला नाही, आम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही, आम्ही कधी तुकाराम महाराजांच्या गाथा वाचल्या नाही. जे पुढे येईल त्याला सहन करण्याचं बळ तरी कुठून मिळेल? आम्हाला ते सहन करण्याचं बळ मिळण्यासाठी संतांच्या वाङ्मयाचा आधार घ्यावा लागेल. शेवटचा दिस गोड व्हावा. 4 मृत्यूवरचे समास दासबोधातले जर वाचले तर मी खात्रीनं तुम्हाला लिहून देईन. खात्रीनं सांगीन नव्हे, लिहून देईन. आपण जर बेडवर पडलेलं असू आणि जर आपल्याला धाप लागत असेल, समोर मृत्यू दिसत असेल, आपण त्याला म्हणू, ये, मी तुझं स्वागत करतो.
हरकत नाही. भगवंताचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून त्यांनी तुला मला नेण्यासाठी पाठवलेलं आहे. त्याच्याकडनं आलास ना तू, चल मी येतो तुझ्यासोबत. या पृथ्वीवरचं सगळ्यात मोठं भय हे मृत्यूचं आहे आणि त्या मृत्यूचं सगळ्यात मोठ्या भयापासून मुक्तता करणारा समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आहे. समर्थ म्हणतात, होता शरीरासी अंत सामर्थ्य ही निघून जात, सेखी अंतरला भगवंत कामना गुणे. ती ज्या वस्तूचा अट्टहास केला, ध्यास केला, ती वस्तू बोंबलत गेली, ती व्यक्ती बाजूला पडली आणि ज्याच्यासाठी तुला खरं तर तू जन्माला आला तो दूर निघून गेला. सेखी अंतरला भगवंत कामना गुणे, इच्छा, वासना, अपेक्षा. म्हणोनी निकामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू, तोची सद्गुरू पैल पारू, पाववी भवाचा श्रीराम. म्हणून समर्थ म्हणतात, निकामता विचारू, दृढबुद्धीचा निर्धारू. नुसती निकामता असणे किंवा मला आता काही लागत नाही असं म्हणणं वेगळं आणि सगळं समोर वाढवून ठेवलेलं असताना त्याकडे दुर्लक्ष करणं हे वेगळं. आणि ते कसं दुर्लक्ष करणं? दृढ बुद्धीचा निर्धारू. मी ठरवलेला आहे, मला अपेक्षा नाही आहे, मला गरज नाही आहे, मी का घेतलं पाहिजे हे? सद्गुरूंचं लक्षण समर्थ सांगतात. म्हणून निकामता विचारू, दृढ बुद्धीचा निर्धारू. पुरणाची पोळी मला आवडत नाही, तुम्ही पुरणाची पोळी केली आहे म्हणून मी नको म्हणणं वेगळं. पण मला खीर आवडतीये, मी भुकेलेला आहे आणि तुम्ही खिरीचे वाडगे भरून समोर ठेवलेले आहेत तरी पण मी न घेणं म्हणजे दृढ बुद्धीचा निर्धार. पुढे समर्थ म्हणतात, तोची सद्गुरू पैल पारू, पाववी भवाचा श्रीराम. असा सद्गुरू की जो निकाम आहे, त्याला कसली वासना नाहीये, कसली अपेक्षा नाहीये, कसल्या सुखाची उपभोगता लोलंगता नाहीये. आणि ही त्याची दृढ बुद्धी आहे, चळणारी बुद्धी नाहीये. असं असणं, असा सद्गुरू समर्थ म्हणतात, तोची सद्गुरू पैल पारू, पाववी भवाचा. या भवसागराला पार करून नेण्याचं सामर्थ्य केवळ अशा संताकडे आहे, जो अत्यंत विरळ आहे. पुढे समर्थ म्हणतात, मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती श्रीराम. आता इथून पुढच्या काही ओव्यांमध्ये, एकूण 6 ओव्यांमध्ये 45 ते 50 या ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी सद्गुरूंची अटळ अशी लक्षणं सांगितली आहेत. यातलं एखादं लक्षण नाहीये आणि तो सद्गुरूपदी विराजमान झालेला आहे असं होऊ शकत नाही. ही सगळी लक्षणं सद्गुरूच्या अंगी असलीच पाहिजे. समर्थ म्हणतायत, मुख्य सद्गुरूचे लक्षण. आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. मुख्य लक्षण सांगितलंय. ज्याला परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, परब्रह्म स्वरूपाशी तदाकारता अनुभवलेली आहे, असं ज्ञान त्यांच्याकडे आहे. निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. परब्रह्म स्वरूप हे ज्याचं स्वरूप आहे, तो देहाला आपलं स्वरूप मानत नाही.
देह राहिला काय, पडला काय, खायला मिळालं काय, नाही मिळालं काय, काहीही फरक पडत नाही. जेवायला उशीर झाला तर डोक्यात संताप चढत जातो. आपल्या बाबतीत असं घडतं का नाही? परब्रह्म स्वरूप प्राप्ती एकदा प्राप्त झाल्यानंतर देहाचं काही घेणं देणंच राहत नाही. देहो प्रारब्धावरी टाकीला, समर्थ दासबोधामध्ये सांगतात, देहो प्रारब्धावरी टाकीला. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. जगला काय, पडला काय, ज्याला देहाचे चोचले जास्त पुरवावे वाटतात, उठसूट ज्याला आरसा बघावा वाटतो, त्याचं काही खरं नाही. किमान या वयात तरी नको. किमान या वयात तरी नको. झालं, होऊन गेलं ते. आता आमची सगळी धारणा कुठे असली पाहिजे? स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामी विवेकानंद परत युरोपच्या दौऱ्यावर होते आणि महिलांसाठी व्याख्यान आयोजित केलेलं होतं. महिलांसाठी व्याख्यान आयोजित केलेलं होतं आणि घडलं असं की वेळ पुढे ढकलावी लागली. मग आता त्या ज्या आयोजक होत्या त्या म्हणाल्या, स्वामीजी तुम्ही एक काम करा ना, तुम्ही या खोलीमध्ये बसा इकडे तिकडे जाण्यापेक्षा. ते म्हणाले ठीक आहे. मला एकांतच पाहिजे. स्वामी विवेकानंद खोलीमध्ये बसले. साधारण तासभर गेला असेल. 1 तासांनी प्रवचन पुढे गेलेलं होतं, त्यांचं व्याख्यान पुढे गेलेलं होतं. म्हणून पाऊण तासानंतर, तासाभराच्या जवळपास त्या आयोजक बाई आल्या. त्यांनी दार उघडलं, पाहिलं तो स्वामी विवेकानंद ध्यानात मग्न आहेत. त्यांनी दारावर नॉक केलं. स्वामी विवेकानंदांची समाधी उतरली. ते म्हणाले, निघायचंय का? त्या बाई म्हणाल्या, हो, आपला हॉल भरलाय, सगळ्या महिला आलेल्या आहेत. ते म्हणाले ठीक आहे. ते उठले, आरशाच्या समोर गेले, फेटा बदलला, नीट बसवला, शर्टाची बटणं बरोबर बघितली. 1-2 मिनिटं गेले. त्या बाईंना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं आत्ता काही नको बोलू, आपण प्रवचन झाल्यानंतर त्यांना विचारू. प्रवचन झालं, सुरेख विचार मांडले. स्वामी विवेकानंद बोलणार म्हणजे काय? सगळं झाल्यानंतर बाई, त्या आयोजक बाई स्वामी विवेकानंदांना एकांतात गाठतात आणि म्हणतात, स्वामीजी मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आणि मला तुम्ही यावर जरा तुमचं स्पष्टीकरण द्या ना. ते म्हणाले, बोला, विचारा, काय वाटलं तुम्हाला? माझं काही चुकलं का बोलण्यात? त्या बाई म्हणाल्या, नाही, तुम्ही जेव्हा या प्रवचनाच्या अगोदर, व्याख्यानाच्या अगोदर या रूममध्ये बसला होता आणि मी तुम्हाला बोलवायला आले, तुम्ही आरशासमोर गेलात. तुम्हाला असं वाटलं का की महिलांच्या समोर मला बोलायचे? आता माझा पेहराव ठीकठाक असला पाहिजे, मी दिसायला ठीकठाक असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी पाहिलं, ते हसले. ते म्हणाले, अहो, मी ध्यानाला बसलो होतो तेव्हा मी देहबुद्धीवर नव्हतो. देहबुद्धीवर मी नसताना माझ्या देहाकडे माझं लक्षच नव्हतं. पण जेव्हा मला आता समाजापुढे जायचंय तेव्हा एखादं वैगुण्य माझ्या शरीरावर प्रकट होऊ नये म्हणून मी आरशासमोर गेलो.
सज्जन हो, समर्थ या ठिकाणी म्हणतायत, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, स्वरूप स्थितीशी कायम अखंड तदाकारता त्या साधूची असते. कारण त्याला चराचरामध्ये ते परब्रह्म स्वरूप दिसतं. केवळ त्याच्यातच ते विराजमान आहे का? त्याला चराचरामध्ये ते परब्रह्म स्वरूप दिसतं. असा तो स्वरूप स्थितीशी एकांकार झालेला असतो. म्हणून समर्थ म्हणतात की अक्षय सुखाचा ठेवा. त्याला काय वाटतं? की सगळ्यांना मानवी जीवन त्याचं वागणं कसं आहे, त्याचं आचरण कसं आहे, निशेष कामना रहित ऐसा तो विरुळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय ज्याचे. मानवी जीवनाला अक्षय सुख कसं मिळेल याची चिंता त्याला असते. त्याला स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या देहाची चिंता नसते. कारण त्याचं समाधान कसं आहे? निश्चयाचे समाधान. आणि तो स्वरूप स्थितीशी, परब्रह्म स्वरूपाशी त्याची तदाकारता, त्याची वेवलेन जुळलेली असते. असा तो संत असतो, असा तो सद्गुरू आहे. आता या सद्गुरूची काय काय लक्षणं आहेत, किंवा सद्गुरू म्हणायचं म्हणजे ही सगळी लक्षणं त्याच्यामध्ये असली पाहिजेत, अशा ज्या पुढच्या ओव्या आहेत त्याचा विचार आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.